श्री स्वामी समर्थ. प्रत्येक शुक्रवारी आपण जसं जिवंतिका मातेचं पूजन करतो, तर प्रत्येक आईनं आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा केली जाते. ही पूजा झाल्यानंतर प्रत्येक आईनं आता पूजा कसं एक पाठ घ्यायचा आहे, पाठावर जिवंतिका मातेचं एक फोटो म्हणजे एक प्रतिमा ठेवायची आहे, मूर्ती ठेवायची आहे, हळदी कुंकू आणि दीप, गोडाचा नैवेद्य, धूप दाखवायचा आहे, वेगवेगळी प्रकारची फुलं अर्पण करायची आहे, धूप वाळवून घ्यायचा आहे, दिवा वाळवून घ्यायचा आहे आणि गोडाचा नैवेद्य ठेवायचा आहे. आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. याच्यामध्ये 5 ते 7 देवी देवतांचा अवतार या फोटोमध्ये स्थापित केलेला आहे. या सर्व देवी देवतांच्या आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या मुलांना घेऊन प्रत्येक आईनं प्रार्थना करायची आहे. अशी पूजा झाल्यानंतर जिवंतिका माताची शुक्रवारची जी कहाणी आहे ती कहाणी कमीत कमी वाचायची आहे, पठण करायची आहे, तरच पूजा सफल होते. आता आपण पूजा करतो, या पूजेचा अर्थच आपल्याला माहिती नाही. या पूजेचा का करतो, याची कहाणी काय आहे, कथा काय आहे आपल्याला माहिती नसेल आणि आपण फक्त पूजा करतो, त्याचा अर्थच माहिती नाही, तर काय फायदा आहे. म्हणून त्याची जी पूजा केली ती कथा अवश्य श्रवण करा, वाचा किंवा नाही वाचणं झालं तर आपल्या मोबाईलवर लावून तरी द्या. जिवंतिका मातेची कथा म्हणजे कहाणी आहे. तर मी खालच्या व्हिडिओ मी खाली लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा. मी कहाणी तुम्हाला वाचून दाखवलेली आहे. ही हा व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जय माता दी.